ही अतिशय दुर्दैवी घटना झाली। पहलगाममध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केलाय। त्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक पर्यटक आहेत। त्यांना नाव विचारून धर्म विचारून गोळ्या झाडण्याचं पाप केलंय। पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईक करून जसं प्रत्युत्तर दिलं होतं, तसंच पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री जशास तशी उत्तर देतील। यामध्ये ऍक्शनला रिॲक्शन होईल, ईट का जवाब पत्थर से हे नक्की होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले। हा देशावरचा हल्ला आहे, हा अतिरेकी हल्ला आहे, या पाकळ्यांनी केलेला हल्ला आहे। अशा वेळेस सर्व देशवासियांनी आपल्या सरहदीवर जे जवान खडा पहारा देत आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। राजकारण करायला खूप जागा आहे, खूप वाव आहे, परंतु ज्यांना सकाळ संध्याकाळ राजकारणापासून दुसरं काहीच सुचत नाही, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री ज्या पाकिस्तानला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री या पाकिस्तानला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास संपूर्ण देशवासियांना आहे, असे शिंदे म्हणाले। सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे। त्यामुळे एलआयजी की एमआयजी जे आहे आम्ही इतर वर्ष लोक राहतात ती रेग्युलर्स केली, त्याप्रमाणे एलआयजी एमआयजीला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्यावर त्यांना बेघर सरकार करणार नाही, त्यांना न्याय देईल, त्या बाबतीत देखील निर्णय पाहिजे। त्याचबरोबर खंडणीयांचा जो विषय आहे, गेल्या अनेक वर्षापासून लोक राहत आहेत आणि अनेक वर्षापासून लोक राहत असताना त्यांना सोयी सुविधा देणं शेवटी हे शासनाची जबाबदारी आहे। आणि मग त्या माध्यमातून देखील नगर विकास विभागाच्या माध्यमातून त्याच्यावर देखील तोडगा काढून त्यालाही न्याय देण्याचं काम आहे। सर, प्रकल्पग्रस्तांचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आगरी समाज असेल, गरजेपोटीच्या घराचा प्रश्न आपण सोडवला। प्रकल्पग्रस्त जे गरजेपोटी बांधलेली घरं त्यांना देखील मी मुख्यमंत्री असताना, नगर विकास मंत्री असताना त्यांच्यासाठी देखील आपण निर्णय घेतला आणि त्यांना देखील ज्या काही अडचणी होत्या त्या सोडवल्या। आज त्यांच्या डोक्यावरची टांगती तलवार देखील आपण दूर केलेली आहे। त्यामुळे त्याचबरोबर दुसऱ्यामध्ये आपण एक निर्णय घेतला, 12.5% त्या बाबतीमध्ये जे स्टील खालचं जे आहे ते त्याचे मोजमाप मेजरमेंट होणार नाही, त्याच्या वरची उंची मोजणार, त्यामुळे त्याचा देखील बेनिफिट इथल्या लोकांना होणार। मच्छीमारांसाठी हा खरं म्हणजे आगरी कोळी बांधव त्यांचा पारंपरिक व्यवसाय मच्छीमारीचा आहे आणि यासाठी देखील आज आमच्या सरकारने मत्स्य व्यवसायाला कृषी उद्योगाचा दर्जा दिला आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये त्यांना स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळेल, त्यांना अनेक योजनांचा फायदा मिळेल आणि जे काही त्यांना उत्पन्न जे आहे त्याच्यामध्ये उत्पादनात त्यांना भर पडेल आणि त्यांचा फायदा। उद्या सह्याद्री बैठक आहे, या बाबतीमध्ये जे काही विषय आहे सिडकोचा काही विषय आहेत त्याच्या बाबतीमध्ये निर्णय होईल। आणि आज एक समाधान आहे की आज 15 नगरसेवक जे सिटिंग आहेत ते 15 नगरसेवक आज शिवसेनेमध्ये दाखल झाले। आता नव्या मुंबईमध्ये सगळ्यात जास्त नगरसेवक ही शिवसेनेचे। पर्यटकात जे ही अतिशय दुर्दैवी घटना झाली की इकडे येताना ती बातमी वाईट बातमी कळाली आणि पहलगाम मध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला। त्यामध्ये महाराष्ट्रातले अनेक पर्यटक आहेत, त्यांना नाव विचारून धर्म विचारून गोळ्या घालण्याचं पाप केलं आणि म्हणून या पाकिस्तानला जसा सर्जिकल स्ट्राईक करून मुंहतोड जवाब दिला होता तसाच
या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री पुन्हा या देशात तसं उत्तर देतील आणि यामध्ये ऍक्शनला रिॲक्शन होईल. ईद का जवाब पत्थर से हे नक्की होईल. आणि पाकिस्तानचं जे काही सगळं चालू आहे सर्वसामान्य बेकसूर लोकांना अशा प्रकारचं त्यांना खुल्या मारणं गोळ्या घालणं याला सबक शिकवतो. सर, या हल्ल्याला घेऊन आता विरोधक संजय राऊतांनी ट्विट करत राजीनामा मागितलं. हे सरकार हा देशावरचा हल्ला आहे, हा अतिरेकी हल्ला आहे, हा पाकड्यांनी केलेला हल्ला आहे. अशा वेळेस सर्व देशवासी आपल्या सरहद्दीवर सेनेचे जे जवान खडा पहारा देत आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. राजकारण करायला तर खूप जागा आहे, खूप वाव आहे, परंतु ज्यांना सकाळ संध्याकाळ राजकारणाशिवाय दुसरं काही सुचत नाही त्यांच्याकडून काय अपेक्षा करतात. आणि म्हणून या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री या पाकिस्तानला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत.